MP सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटी आर्टिकल्स लक्षात कसं ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तसेच तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा, कारण आपल्याकडे संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्ससह पेड PDF बनवलेली आहे. तसेच MP सेवा ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. आता बघा, पॉलिटी आर्टिकल्स ट्रिक्स कलम 1 पहा. कलम 1 काय, तर कलम 1 आहे संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 काय आहे, संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा. तर डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून कलम 1 नुसार एकच संघ असेल. बघा, भारत हा सर्व राज्यांचा मिळून एकच संघ असेल. भविष्यात भारताचे दोन संघ होऊ शकणार नाही, म्हणजे नाही. भारताचे दोन संघ होणार नाहीत, तो एकच राहणार भविष्यात. आता राज्य जेवढे त्यापेक्षा भविष्यात राज्य कितीही होतील. भविष्यात समजा राज्य 50 होतील, 100ही होतील, पण भारत हा एक होता, एक राहणार आणि तो कायमस्वरूपी एकच राहणार. तर त्यामुळे म्हणजे एकच राहणार, एकच संघ म्हणजे एकच भारत, म्हणून कलम 1 नुसार एकच भारत एकच संघ असं लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला कलम 1 मध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर कलम 2 आणि 3 मध्ये पहा, थोडासा फरक आहे. तर 2 आणि 3 मध्ये कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी अगोदर तुम्हाला 3चं ट्रिक केलेली, ती 3ची ट्रिक सांगतो अगोदर, नंतर 2 सांगतो. तर पहा, कलम 3 काय आहे, तर कलम 3 आहे की नवीन राज्यांची निर्मिती करणे. कलम 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती केली जाते. तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू, हे बघा कलम 3, हे बघा हे कलम 3 आहे. 3 नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती झाली. तेलंगणा, 3 लंगा म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार झालेली. आता कसं लक्षात ठेवायला अडचण आली का, 3 नुसार 3 लंगा राज्य म्हणू आपण. तेलंगणाला काय म्हणू आपण, 3 लंगा राज्य म्हणू. तर 3 लंगा राज्य म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार झालेली. हे बघा, हे 3 म्हणजे हे 3 म्हणजे 3 लंगा, 3 लंगा म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार झालेली आहे. आणि 2 आणि 3 मध्ये आता फरक काय सांगतो मी. 2 नुसार कोणते राज्य स्थापन केले जातात आणि 3 नुसार कोणते. तर 3 नुसार काय केलं जातं की आता भारतात जेवढे राज्य आहेत त्या राज्यातूनच एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर ते कलम 3 नुसार केलं जातं. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश होतं अगोदर, बरोबर आहे. तर आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य निर्माण केलं तर ते कलम 3 नुसार केलं, म्हणून हे 3 नुसार 3 लंगा राज्य असं आपण त्याची ट्रिक्स केलेली. आणि 2 मध्ये काय असतं की 2 मध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. म्हणजे कलम 2 नुसार जो भारताचा भाग नाही असा भाग भारतात जोडणे, ती ती जी प्रक्रिया पार पाडली जाते ती कलम 2 नुसार. उदाहरणार्थ भविष्यात बांगलादेशचा एखादा पार्ट भारतात जर घ्यायचा असेल आणि बांगलादेशचा पार्ट भारतात घेऊन त्यापासून एखादं नवीन राज्य तयार करायचं असेल तर ती प्रोसिजर कलम 2 नुसार केली जाते. आणि कलम 3 नुसार काय केलं जातं की भारतातलंच एखादं राज्य फोडून नवीन राज्य निर्माण केलं जातं. उदाहरणार्थ भविष्यात जर महाराष्ट्रामधून विदर्भ राज्य हे नवीन राज्य वेगळं करायचं असेल, महाराष्ट्रातून विदर्भ हे नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर ती प्रोसेस कलम 3 नुसार केली जाते, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातून भविष्यात जर विदर्भ तयार करायचा असेल तर कलम 3 नुसार प्रोसिजर केली जाते, एवढंच लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या देशाचा एखादा भाग भारताला जोडायचा आहे जो की सध्या भारताचा नाही, उदाहरणार्थ बांगलादेशचा एखादा भारतात जोडायचा असेल किंवा पाकिस्तानचा एखादा पार्ट भारतात घ्यायचा असेल तर ते कलम 2 नुसार घेतलं जातं. तर याची पण आपण ट्रिक केलेली. ट्रिक्स पहा, 2ला आपण बी म्हणू, कारण ABCD नुसार बी 2 नंबरला येतं ना. तर मग बी म्हणजे बी फॉर भारताच्या बाहेरचा प्रदेश भारतात सामावून घेणे, उदाहरणार्थ बांगलादेश. किंवा 2 नुसार अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं असं आपण म्हणू. अगोदर बघा कोणाची आपली वृत्ती कशी असते माणसाची, अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं, नंतर आपलं हे करायचं. अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं हिसकावून, म्हणून 2 म्हणजे दुसरे, अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं, दुसऱ्यांचा पार्ट भारतात सामावून घ्यायचा, म्हणजे ही प्रोसेस कलम 2 नुसार असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि कलम मी 3 सांगितलं आहे तुम्हाला की नवीन राज्याची निर्मिती, जे ऑलरेडी भारतात राज्य आहेत तेच त्याचेच फोडून एखादं नवीन राज्य निर्माण करणे. आणि कलम 4 काय, तर कलम 4 आहे की कलम 4 काहीच महत्त्वाचं नाही, फक्त कलम 4 असं सांगते की 2 आणि 3 नुसार केलेले बदल घटनादुरुस्ती मानली जाणार नाही, ते एक साधा बदल असेल, साधा. कलम 2 आणि 3 नुसार केलेले बदल
घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. ते केवळ साध्या बहुमताने ते केले जातात. त्यानंतर कलम 5 पहा काय. कलम 5 आहे घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. बघा भाग 2 मध्ये नागरिकत्व येतात. कलम बघा भाग 1 मध्ये आपण पाहिलं कलम 1 पासून 4 पर्यंत येतात. आता भाग 2 मध्ये कलम 5 पासून ते 11 पर्यंत नागरिकत्वासंबंधी कलम येतात. तर ते आता एक एक आपण पाहू. लक्षात कसं ठेवायचं ते पण पाहू. तर कलम 5 मध्ये घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व दिलेले आहे. बघा कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे तर घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं घटनेच्या जस्ट 5 मिनिटापूर्वीचेच नागरिकत्व असं आपण म्हणू. काय म्हणायचं आपण घटनेच्या जस्ट 5 मिनिटापूर्वीचे नागरिकत्व. त्यानंतर कलम 6 बघा. कलम 6 आहे पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू पाकमधून फलटणमध्ये आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. आता फलटण का म्हणलं कारण फलटण हे साताऱ्यामधलं तालुका आहे. साताऱ्याचा तालुका आहे म्हणजे ते भारतात आलाय ना. पाकिस्तानातून भारतात आलाय तर भारतात कुठं आलाय फलटणला आलाय असं. भारतात कुठं आलाय फलटणला आलाय. मग फलटणच का म्हणलं कारण फलटणचा एफ हा ABCDनुसार 6 नंबरला येतो म्हणून कलम 6 आपल्याला तसं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 7 आहे भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. कलम 7 काय भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. गेलाय म्हणजे काय गो. गेलाय म्हणजे गो म्हणजे जाणे. हे बघा मग हे 7 असं लक्षात ठेवायचं कारण जी 7 नंबरला येतो. त्यानंतर 8 आहे मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. तर याला कसं लक्षात ठेवायचं की मूळ हिंदुस्थानी म्हणायचं. मूळ हिंदुस्थानी मात्र हॉलंडला राहतोय. हॉलंड म्हणजे भारताच्या बाहेर राहतोय पण मूळ हिंदुस्थानी. मूळ हिंदुस्थानी का म्हणलं मग कारण हिंदुस्थानचा जो येच आहे तो ABCDनुसार 8 नंबरला येतो म्हणून कलम 8 तशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 9 आहे नवीन देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने घेतल्यास तो भारतीय नागरिक नसेल. नवीन देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने घेतल्यास तो भारतीय नागरिक नसेल. तर याला कसं लक्षात ठेवायचं मग 9 म्हणजे नवीन. 9 नवीन देश. 9 नव्याचे 9 दिवस असं आपण म्हणतो ना. 9 नवीन देशात गेल्यावर तो नवीन देशात गेल्यानंतर त्याला 9 दिवस तिथं मस्त करमलं नंतर बोर व्हायला लागलं असं आपण म्हणू. नवीन देशाचे नागरिकत्व घेतले त्यांनी आणि नवीन देशाचे नागरिकत्व घेतल्यानंतर त्याला त्या देशात फक्त 9 दिवस करमलं नंतर त्याला पश्चाताप व्हायला लागला की राव आपण भारतातच राहायला पाहिजे होतं उगाच नवीन देशात आलो म्हणजे नव्याचे 9 दिवस असं लक्षात ठेवा. त्यानंतर 10 आहे नागरिकत्व चालू राहणे. तर याला कसं लक्षात ठेवायचं जोपर्यंत तो जिवंत आहे. बघा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नागरिकत्व चालू राहतं. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे. बघा जिवंत या शब्दाची सुरुवात जे ने होते आणि जे 10 नंबरला येतो ABCDनुसार म्हणून तो तसं लक्षात ठेवा नागरिकत्व चालू राहणे. कधीपर्यंत चालू राहणार तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे नागरिकत्व चालू राहणार. त्यानंतर कलम 11 आहे नागरिकत्वासंबंधी कायदा. कायदा कोण करतं तर संसद. तर बघा कायदाला असं इंग्रजीमध्ये लिहिलं कायदा. इंग्लिशमध्ये नाव लिहिलं कायदा. तर कायद्याचा के 11 नंबरला येतो ABCDनुसार म्हणून कलम 11 कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत पहा. प्रत्येक आर्टिकल्सची आपण ट्रिक्स केलेली. आता तुम्हाला मी मूलभूत हक्काचे पण दाखवतो. आता हे बघा कलम 14 खूप महत्त्वाचं आहे मूलभूत हक्कामध्ये. तर कलम 14 काय कायद्यासमोर समानता. तर कायद्यासमोर समानता ही सामान्य व्यक्ती असो किंवा श्रीमंत असो गरीब असो श्रीमंत असो एखादा VIP असो कोणी असो त्याला कायद्यासमोर सगळ्यांनाच कशी समानता आहे. कायद्यावर कोणीही नसेल असं घटनेत सांगितलेलं आहे. तर याला कसं लक्षात ठेवायचं ट्रिक्सनुसार एखादा आम आदमी असो A फॉर एखादा आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो. बघा असं लक्षात ठेवलेलं आपण A फॉर एखादा आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो दोघेही कायद्यासमोर कसे असतील समान असतील. मग असं का म्हणलं आम आदमीचा A हा ABCDनुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा D हा ABCDनुसार 4 नंबरला येतो. म्हणजे मग 1 आणि त्यावर 4 किती झालं मग कलम 14 म्हणून कलम 14 काय कायद्यासमोर समानता. त्यानंतर कलम 15 आहे धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं वरील 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती मुस्लिम धर्म एखाद्या व्यक्तीचा धर्म मुस्लिम आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं लिंग ती व्यक्ती तृतीय लिंगी आहे समजा एखाद्या व्यक्ती तृतीय लिंगी आहे
म्हणून तिला पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. मग आता पंढरपूर मंदिरातच का म्हणलं? कारण पंढरपूर आणि पंधरा, हे बघा पंधरा आणि पंढरपूर दोन्ही शब्दाची सुरुवात प ने होते. हे बघा प म्हणजे पंढरपूर आणि पंधरा दोन्ही शब्दाची सुरुवात प ने होते, म्हणून ते 15 लक्षात ठेवा. त्यानंतर 16 पहा, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलं आपण? मग पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. मग पोलीस भरतीच का म्हणलं? त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 16. पोलीस भरतीचा पी हा ABCD नुसार किती नंबरला येतो? 16 नंबरला येतो. आणि पोलीस भरती तर सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारी नोकरी आहे. पोलीस भरती का प्रायव्हेट नोकरी आहे का? नाही, पोलीस भरती एक सरकारीच नोकरी आहे. मग सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. आय होप तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडल्या असतील, आणि जर आवडल्या असतील तर तुम्हाला PDF पाहिजे असेल संपूर्ण आर्टिकलची ट्रिक्सचं तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच MPSC बाबा ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.